मी प्रसाद देवेकर आणि आपण पाहतात अवधूत कृपा. कथापदांची या मालिकेतील हा 9वा भाग. मंडळी, वेदांत, ज्ञान, तत्वज्ञान हे परमार्थाचंच एक अंग. पण असं जरी असलं तरी हा मार्ग क्लिष्टच. पंतमरांचं एक पद आहे, गोड हा वेदांत ऐकाया, करणी करता क्वचितची दिसे. पण कथेचं मात्र तसं नाही. कथा आबालवृद्धांना सगळ्यांनाच आवडते आणि कथेतून ज्ञानही सहज प्राप्त होत असतं. पंतमरांचं एक पद आहे, गुरुकथामृत सार सेवन करा, गुरुचरणी भाव धरुनी संस्कृती तरा. यास अनुसरूनच आपण कथापदांची हे भाग बनवत आहोत. पंतांच्या प्रेमलहरीमधील 101 अशी पदं आहेत की ज्याच्यामागे काही कथा, काही घटना उपलब्ध आहेत. आज त्यातीलच पद क्रमांक 6 ते पद क्रमांक 10 या पदांमागील काही कथा, काही घटना आपण पाहणार आहोत. प्रथम पद क्रमांक 8 आपण ऐकूया आणि मग जाणून घेऊया त्यामागील कथा. आदि कुमारी आनंद लहरी, आदि कुमारी आनंद लहरी, वागेश्वरी कल्पलते, वागेश्वरी कल्पलते, भवजनतारी भुवनेश्वरी, भवजनतारी भुवनेश्वरी, पार उतारी जय माते, 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 मोक्षदायिनी लक्षभेदिनी, मोक्षदायिनी लक्षभेदिनी, परमयोगिनी देवप्रिया, परमयोगिनी देवप्रिया, साध्य साधनी सर्वसिद्धिनी, साध्य साधनी सर्वसिद्धिनी, विश्वमोहिनी अधिमाया, विश्वमोहिनी अधिमाया, विश्वमोहिनी अधिमाया, पार उतारी जय माते, पार उतारी जय माते, पार उतारी जय माते, पार उतारी जय माते, पार उतारी जय माते. काशीकर बुवांच्या निधनानंतर काही दिवसांनी पंतांचे परमहंस आजोबा श्री बाळकृष्ण महाराज उर्फ आप्पा यांची प्रकृती बिघडली. पंत मारुती गल्लीत नाटेकर यांचे घरात राहू लागल्यापासून त्या घरच्या माजघरांत आप्पांकरता एक माची तयार केली होती. साधारणपणे त्या माचीवर बसून ईश्वर चिंतनात ते आपला काळ घालवीत असत व पंतांचे भजन मोठ्या आवडीने ऐकत बसत. एके दिवशी ते पंतांना म्हणाले, दत्तू, तू नेहमी दत्ताची पदे म्हणतोस, पण आपले कुलदैवत जी अंबाबाई, तिची पदे का म्हणत नाहीस? तेव्हा पंतांनी त्या दिवशी भजनात खालील 5 पदे म्हटली. जगदंबे मी बाळ तुझा गे, कृपा करी माते, पद क्रमांक 6.
जगदंब भवानी नमितो सरस्वती पद क्रमांक 7. आदिकुमारी आनंद लहरी वागेश्वरी कल्पलते पद क्रमांक 8. शारदे हरिहर ब्रह्म वंदे पद क्रमांक 9. भक्तकाम कल्पलते आदिशक्ती सरस्वती पद क्रमांक 10. वागेश्वरी भवानी जगदंबे शारदा सरस्वती अगर आदिशक्ती यांच्या स्तुतीपर पंतांनी म्हटलेली ही एवढीच पदे होत व ती होण्याचा योग आजोबांच्यामुळे आला. या कथेसाठी संदर्भ दिवेकरकृत पंतचरित्र. मंडळी, हा भाग जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तसंच शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.